नमस्कार, परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो. मी दिलीप बनकर. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. परभणी दिनांक 7 जुलै 2026 रोजी परभणी कृषी कार्यालय जुना पेडगाव रोड येथे शेतकरी शेतमजूर पंचायतच्या मजुरांच्या वतीने एक दिवसीय लाक्षणिक धरणे आंदोलन करण्यात आले. मजुरांना पूर्ववत कामावर घेण्यात यावे, किमान आणि समान वेतनाप्रमाणे त्यांना वेतन देण्यात यावे, 10 महिन्याच्या राहिलेल्या पगारी देण्यात याव्यात व कामगारांना कामावर घेण्यात यावे आदी मागण्यासाठी लाक्षणिक धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी शेतकरी शेतमजूर पंचायत महाराष्ट्र राज्य अध्यक्ष बळवंत मोरे, सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर सुनील जाधव आदीसह मजूर धरणे आंदोलनात सहभागी झाले होते. परभणी न्यूजच्या वतीने घेतलेला हा वृत्तांत. हिंद मजूर सभेला संलग्न असलेल्या शेतकरी शेतमजूर पंचायत महाराष्ट्राचा बळवंत मोरे प्रदेशाध्यक्ष म्हणून बोलतो की रीट क्रमांक 15/221/2017च्या मुंबई उच्च न्यायालय बेंच औरंगाबाद या न्यायालयाने दिलेल्या निकालाचा अवमान हेतुपुरस्सरपणे या कार्यालयानं केलेला आहे. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्या कार्यकक्षेमध्ये गंगाखेड, चिखलठाण, जिंतूर, परभणी या प्रक्षेत्रावरील मजूर काम करतात. ह्या पात्र मजूर जी आहेत 51, यापैकी फक्त 9 लोकांना 7 वर्षानंतर कामावर घेतलं, परंतु पूर्वलक्षी प्रभावाने आणि कोर्टाच्या आदेशाप्रमाणे एकालाही एक दंडी दिली नाही. आणि हे न देता बाकीच्या मजुरांना या ठिकाणी महाराष्ट्रात फक्त परभणी आणि 2 हिंगोली या 2 जिल्ह्यातच मस्टर चालू होतं. हजेरीपत्र गुत्ता पद्धत नव्हती. यांनी आम्ही काम मागायला आलो असता आम्हाला उद्यापासून काम बंद करा आणि तुमचं मस्टर बंद करण्यात आलं असं अरेरावीपणाने उद्दामपणाने आम्हाला सांगले. ती बेकायदेशीर आहे, संविधानाला धरून नाही, अवैधानिक आहे आणि न्यायालयाचा अपमान करणार आहे. न्यायालयाच्या निकालाच्या विरोधात यांना काम बंद करा असं म्हणता येत नाही. मस्टर चालू असलेलं बंद करा म्हणता येत नाही. गुत्ता पद्धत चालू करण्यात आली असं म्हणता येत नाही. त्यांना सेक्शन 9ची नोटीस दिल्याशिवाय 15-20 दिवसाची मुदत दिल्याशिवाय कुण्याही कामगाराला कामावर घेत नाही असं म्हणता येत नाही. तो पराक्रम इथला जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी चव्हाण यांनी केलेला आहे. आज मजूर ज्येष्ठता जिथली सोडून बाहेरच्या माणसाला आणून कामं घेतले जातात आणि उपविभागीय कृषी अधिकारी तो ओळखतेने माणसाला म्हणतो, बळवंत मोरे तुम्ही कुण्या क्षेत्रात काम करता, कुठले मजूर आहो. हे एवढं त्यांना कामगार संघटना, इंडस्ट्रियल डिस्प्यूट ॲक्ट याचं साधं ज्ञान नाही. असे खोगीर भरती या अधिकाऱ्यांची या जिल्ह्यावर झालेली आहे. अज्ञानाच्या अंधारात ते चाचपडत आहेत आणि मजुरावर अन्याय करत आहेत आणि एकेका मजुराला बोलावून घेऊन त्यांच्याकडून 60 ते 80 हजार रुपये पैसे घेऊनच ऑर्डर देत आहेत. हा माझा त्यांच्यावर आरोप आहे. आता जे मजूर तुम्ही आम्हाला काम द्या. काम मागायला आल्यावर त्याने म्हणले की आता तुमचं मस्टर बंद, काम बंद. पेरणीच्या हंगामात काम बंद करून प्रक्षेत्र ओसाड पाडण्याचं कुटील डाव प्रशासनातल्या व्यवस्थापनाच्या विभागाने केलं जात आहे. त्याचाही या ठिकाणी मी निषेध करतो. शेतकरी शेतमजूर पंचायतच्या वतीने आज 7 जुलै रोजी जिल्हा कृषी कार्यालयासमोर मजुरांच्या सोबत या ठिकाणी लाक्षणिक धरणे आंदोलन करण्यात आलं. या ठिकाणी महत्त्वाचं म्हणजे जे मजूर होते त्या मजुरांना पूर्ववत कामावर घ्यावं, किमान आणि समान वेतनाप्रमाणे त्यांना वेतन देण्यात यावं, या मागण्यांसाठी या ठिकाणी आज शेतमजूर पंचायतच्या वतीने लाक्षणिक धरणे आंदोलन करण्यात आलं. यामध्ये जिल्हा कृषी अधिकारी आणि उपविभागीय अधिकारी कृषी यांच्याशी जेव्हा चर्चा झाली तेव्हा त्यांनी सांगितलं की उद्यापासून मस्टर बंद करू. अशा पद्धतीनं आरेरावीचं उत्तर देणं या ठिकाणी जिल्हा कृषी अधिकाऱ्यांना शोभत नाहीत. मला असं वाटतं हे जिल्हा कृषी अधिकारी जर प्रमोटेड नसतील आणि जर ते परीक्षा पास होऊन आले असतील तर ते कदाचित पेपर फोडून पास झाले की काय अशी शंका या ठिकाणी येते. कारण साध्या गोष्टी कृषी अधिकाऱ्यांना माहीत नाहीत आणि प्रचंड भ्रष्टाचार या कार्यालयामध्ये चालतो. तर हा भ्रष्टाचार थांबवावा आणि इथं मजुरांना ज्यांच्या पूर्ण हातावर ज्यांचं पोट आहे अशा मजुरांना न्याय द्यावा यासाठी आम्ही या ठिकाणी लाक्षणिक धरणे आंदोलन केलं.
मी या धरणे आंदोलनामध्ये उपस्थित होतो आणि कृषी कार्यालयामध्ये ऐकण्यामध्ये बसलो होतो. तर त्यामध्ये जे साहेबाची प्रतिक्रिया होती ती मला अत्यंत आवडली नाही, कारण की त्यांची जी भाषा होती ती पूर्णतः हुकुमशाही पद्धतीची होती. आणि हे जे कर्मचारी मजूर वर्ग आहेत त्यांचं काम केल्याशिवाय पोट भरत नाही, हा विशेष मुद्दा आहे. त्यांच्या वेतने आणि त्यांच्या वेतनावर त्यांचं आत्तापर्यंत जे काम केलेलं आहे त्याला मिळावं अशी माझी इच्छा आहे. माझं नाव सय्यद कलीम सय्यद रुस्तुम, जिल्हा फळरोग वाटिकामध्ये मी कामावर आहे. सर, आजपर्यंत मस्टर चालू असताना बी साहेब लोकांनी 2 वर्ष आम्हाला धोक्यात ठेवून मस्टर बंद करण्यात आले म्हटले आहे. आणि आम्ही आज धरणे आंदोलन केलेलं आहे. आमचं पगारी थकीत आहे आणि आमचं विशेष भत्त्यासहित आम्ही मागण्या मागायला आलो. तर आमच्या यशवंत साहेबांनी म्हणले की तुमचे मस्टर बंद केले. आम्हाला काय न सांगता न नोटीस देता आमचे मस्टर बंद करून टाकले. आम्हाला धोक्यात ठेवून आमचा घात केला. आणि आम्हाला शासनाला एवढीच विनंती आहे की आमची मागणी आणि आमची परिस्थिती जाणून घेऊन आम्हाला न्याय देण्यात यावे, ही कळकळीची विनंती. नमस्कार, परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो. मी दिलीप बनकर. पाहूया आजच्या ठळक घडामोडी.